इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक होण्याची शक्यता। बिहारमधील मतदार यादी फेरपडताळणी मोहिमेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बैठकीची शक्यता। नाशिक कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळाची कामं पूर्ण करा। विधान भवनातील आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी विमानतळ महत्त्वाचं। महिलांना रूढी परंपरेच्या जाळ्यातून बाहेर काढावं, महिलांना मोकळं रान द्यावं, सरसंघचालक मोहन भागवत यांचं आवाहन। बीडच्या निपाणी टाकळी गावचे उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी घेतली खासदार बजरंग सोनवणेंची भेट। काही दिवसांपूर्वी माजलगावात लक्ष्मण चव्हाण यांना भर रस्त्यात झाली होती मारहाण। आरोपींवर कडक कारवाईची चव्हाणांची मागणी। सुनील भुसारांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड। सुनील भुसारा विक्रमगड विधानसभेचे माजी आमदार। पंतप्रधान मोदी पक्षाचा चेहरा नसतील तर भाजप 150 जागाही जिंकणार नाही। भाजप खासदार निशिकांत दुबेंचं आपल्याच भारतीय जनता पक्षाबाबतचं मोठं वक्तव्य। भारत फोर्जच्या प्रसिद्ध उद्योगपतींच्या कुटुंबात प्रॉपर्टीवरून वाद। मुलगी सुगंधा हिरेमठ कराड कोर्टात, हिरेमठ कल्याणी यांच्याकडून कराडमधील कोर्टात प्रॉपर्टीबाबत दावा दाखल। राज्यात सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, मराठवाड्यासह अमरावती, यवतमाळमध्ये येलो अलर्ट तर इतर ठिकाणी ग्रीन अलर्ट जारी। कल्याणमध्ये जीबीएसचा संशयित रुग्ण आढळल्यानं खळबळ। 55 वर्षीय व्यक्तीला जीबीएसची लागण, खासगी रुग्णालयात उपचार सुरू।